नमस्कार मित्रांनो, मी अण्णासाहेब शिंदे, जगाच्या रंगमंचावरचा छोटासा कलाकार. घेणार नाही तुमचा जास्त वेळ, मांडणार नाही अवघड शब्दांचा खेळ. सांगणार आहे तुम्हाला एक अशी गोष्ट जी घालेल तुमच्या आयुष्यामध्ये सुखदुःखांचा वेळ. ना राजाची, ना राणीची, ना भूतांची, ना प्रेतांची, ना कुठल्या गणितातल्या सूत्रांची गोष्ट सांगणार आहे तुम्हाला 7 मित्रांची. मसवड सिद्धाच्या नावानं हो, तेच ते मित्र जे बऱ्याच वर्षानंतर काहीतरी करायचं ठरवतात आणि ठरवून पुन्हा एकदा बालपणामध्ये हरवतात. वयाची 50 झाली की प्रत्येक माणसाला काळजातली नाती आणि गावची माती आपल्याकडे खुणावतात. मग सगळ्यांनी ठरवलं आपण सुद्धा एकदा एकत्र यायचं आणि पुन्हा एकदा ते बालपण जगून पाहायचं. सर्वांनी ठरवलं पुन्हा एकदा करायची आपण कट्टी. कोण इंजिनियर, कोण डॉक्टर, कोण व्यापारी, कोण शेतकरी, कोण बागायतदार. ठरवून या सगळ्यांनी घेतली एक दिवस सुट्टी. पण सर्वांसमोर एक कोडं होतं मोठं, यार फिरायला जायचं तर जायचं कुठं? ना गोवा, ना महाबळेश्वर, ना दुबई. यांनी ठरवलं पुन्हा एकदा आपण आपल्या गावातच बालपण जगायचं आणि आपल्या गावच्या कुलस्वामीच्या यात्रेला पुन्हा एकदा लहान पोरग बनून जायचं. बाद झाला आता, मला इथून पुढे नाही जमणार जुळवायला यमक. साध्या सोप्या भाषेत सांगणार आहे तुम्हाला काय असतं बालपण, काय असती मैत्री आणि काय असतं त्यामधलं गमक. एकतरी मैत्र हवा हवा, असा एकतरी मैत्र हवा. कोण बेंगलोर वरून आला, कोण मुंबई वरून आला, कोण विट्यावरून आला, कोण सांगली वरून आला, कोण गावातून आला. प्रत्येक जण एकमेकाला भेटण्यासाठी आतुर झाला. परंतु मित्रांनो, आपण आयुष्यामध्ये ज्या गोष्टी ठरवतो त्या प्रत्यक्षात थोड्याच घडतात. आमच्यासोबतही असंच झालं. ज्या मित्राला गाडीत घेऊन आम्ही यात्रेला जाणार होतो त्याच मित्राला अचानक चक्कर आली, घाम फुटला, खाली कोसळला, उलट्या सुरू झाल्या. ज्या मित्राला गाडीतून यात्रेला घेऊन जायचं त्याच मित्राला गाडीतून दवाखान्यात नेण्याची वेळ आली. सगळं प्लॅनिंग फिसकटलं. सुदैव चांगलं होतं, मित्राला फक्त थोडीशी रिॲक्शन झाली होती. मित्र शुद्धीवरती आला, त्याला घरी घेऊन आलो. जाण्याचा प्रोग्राम कॅन्सल झाला, परंतु आपली मस्ती, आपला एन्जॉय हे मात्र आम्ही अजिबात कॅन्सल नाही केलं. ठिकाण बदललं, रात्री ऐवजी सकाळी जायचं ठरलं. पण त्या रात्री आपल्या गावच्या घरात मातीमध्ये गावच्या वातावरणात सर्वांनी मस्तपैकी आणलेल्या जेवणावरती ताव मारला आणि मस्तपैकी एन्जॉय करू लागला. जिंदगीच्या वाटेवर सुख दुःखाच्या या लाटेवर, अरे जिंदगीच्या वाटेवर सुख दुःखाच्या या लाटेवर, घेऊन हातामध्ये हात देईल जन्माची साथ, जखमांची बनल जो दवा. एकतरी अरे एकतरी मैत्र हवा हवा, असा एकतरी मैत्र हवा. एकतरी मैत्र हवा हवा, असा एकतरी मैत्र हवा. सांगावी मी ज्याला मनातली गुपित, ठेवावी जपून त्यानं काळजाच्या कुपीत. सांगावी मी ज्याला मनातली गुपित, ठेवावी जपून त्यानं काळजाच्या कुपीत, त्या काळजाच्या कुपीत. दिन असो रात विश्वासाचा हात, त्याचा एक खांद्यावर हवा.
एक तरी अरे एक तरी मैत्र हवा रे असा एक तरी मैत्र हवा एक तरी मैत्र हवा रे असा एक तरी मैत्र हवा. मित्रांनो, दिवस उगवला, प्रत्येकाने आवरावर केली आणि प्रत्येक जण गाडीमध्ये बसला आणि जायला निघाला. गाडीमध्ये मित्र होते. आज जो होता, कोणी लेखक होता, कोणी दिग्दर्शक होता, कोणी व्यापारी होता, कोणी इंजिनियर होता, कोणी बागायतदार होता, कोणी साहेब होता. हेच मित्र शाळेत असताना कोणी इंजिनियर नव्हता, कोणी साहेब नव्हता, फक्त एकमेकाचा मित्र होता. आपण मोठं झालो, आपली पदं बदलली, म्हणून आम्ही ठरवलं आज पुन्हा इथं कोणी साहेब नसणार, कोणी डॉक्टर नसणार, कोणी इंजिनियर नसणार, कोणी व्यापारी नसणार, असणार ते फक्त मित्र आणि एका गणवेशामध्ये. मित्रांनो, सर्वांनी एकसारखे गणवेश चढवले आणि ज्याप्रमाणे लहानपणी आम्ही प्रत्येक मित्राला एका ठिकाणी बोलवत होतो, सगळे एका ठिकाणी जमायचो आणि तिथून यात्रेला जायचो, आम्ही त्याचप्रमाणे त्या ठिकाणी सर्वांना बोलवलं. आता तुम्ही म्हणलं असाल हे मित्र कोण होते, त्यांची नावं काय, मी तुम्हाला मुद्दामून सांगितलं नाहीत, कारण ती नावं तुम्हाला आता कळणार आहेत. अरे दोंडीराम, अरे यात्रेला जायचं आमचा ये लाला गळा भेट घ्यायची लय दाटकी सगळं. आमचा दोंडीराम खालच्या आईचा 8वीला होता. दुसरा जोडदार आपण हाक मारूया. अरे शिवा, अरे आलो की अण्णा, सोडून कुठं जाणार? आपला शिवा दाढी वेगळं जाऊ नका. तेव्हा 7वीत असताना दाढी आली होती, बॉडी जाऊ दाढी आली बॉडी जाऊ. तर तिसरा जोडदार हाक मारे ती खालच्या आईचा हांबेरे शिशाने हाक मारायची आधी झालंय ती. आता ह्याला हाक मारा. सुभाषला हुशार आहे, इंजिनियर झाली ती. अरे सुहास, अरे हे पेपरला असते. आता तिसरा आपला अजून कोण राहिला? अजून कोण येणार आहे का? पोरग नाव जाऊ नका. याचं नाव दीपक आहे. लहान पिंट्या म्हणतो, एक बारका पिंट्या नाही. आता आणि संपा माझा भावना अशा प्रकारे आम्ही या ठिकाणी जमलेलो आहे. बऱ्याच वर्षांना भेटले आम्ही. तर आम्ही गेट टुगेदर प्लस मसवडची यात्रेला जाणार आहे. आम्ही तर जाणार आहे, तुम्हाला सगळ्यांना पण घेऊन जाणार आहे आणि एन्जॉय करणार आहे. तर चला मसवड सिद्धाच्या नावानं. मित्रांनो, गाडीमध्ये बसलो, प्रवास सुरू झाला. आजूबाजूचं निसर्गरम्य वातावरण बालपणामध्ये मन हरवून गेलं. मित्रांनो, आमची गाडी सुसाट निघाली. जाता जाता गाडीमध्ये गाणी वाजत होती आणि गाण्यावरून विषय निघाला, यार आपल्या काळामध्ये ना डॉल्बी होतं, ना डीजे होतं, ना काही होतं. आपण फक्त नाचायचो त्या पिपाणी आणि डपड्यावर. मग ठरलं बालपण जगायचं तर पुन्हा तेही करून बघायचं. गाडी साईडला थांबवली, पाण्याच्या किनारी मस्तपैकी पिपाण्याने डपडं लावलं आणि पुढं काय केलं बघा. मित्रांनो, मस्तपैकी डान्स झाल्यानंतर पुन्हा आमची गाडी मसवडच्या दिशेने निघाली. ज्या ठिकाणी आम्ही गेलो आणि पहिल्यांदा यात्रेतला मोठा पाळणा दिसला, मनाला खूप आनंद झाला. पटकन गाडीतून खाली उतरलो, यात्रेमध्ये जाऊ लागलो. तो गोंगाट, ती गर्दी, सारं काही तेच होतं. परंतु लक्षात ठेवा मित्रांनो, काहीतरी चुकल्यासारखं आम्हाला वाटत होतं. यात्रा तशीच होती, गर्दी तीच होती, परंतु देवाच्या नावानं चालणारा जल्लोष नव्हता. सिद्धनाथाच्या नावानं चांग भलं म्हणणाऱ्या गर्जना कुठेतरी हरवल्या होत्या. गर्दीमधून चालताना सुद्धा माणूस मोबाईल मध्ये हरवलेला दिसला. प्रत्येक जण सेल्फी काढण्यामध्ये व्यस्त होता. मित्रांनो, लहानपणी आम्ही जायचो ना, सिद्धनाथाच्या नावानं चांग भलच्या गर्जनानं सारा परिसर धनानून निघायचं. आता ते नव्हतं. चला म्हटलं मग
आपण ती कमी भरून काढू. आणि मग आम्ही सुरुवात केली सिद्धनाथाच्या नावानं, अरे मसवड सिद्धाच्या नावानं, घोड सिद्धाच्या नावानं, चांग भलच्या गर्जना देत आम्ही पोचलो थेट डायरेक्ट रथाजवळ. रथाचं दर्शन झालं, मनाला आनंद झाला. सिद्धनाथाच्या नावानं पुन्हा एकदा गर्जना दिल्या आणि त्या रथावरती मानाच्या गुलाल आणि खोबऱ्याची उधळण केली. सिद्धनाथाच्या नावानं मन प्रसन्न झालं. पुन्हा एकदा मन बालपणात गेलं. चला म्हटलं आपण सुद्धा जाऊन देवाचं दर्शन करून येऊ. त्या गर्दीतून जाताना, अंगाला गुलालानं मागताना, सासन काट्यांना स्पर्श करताना, हातामध्ये तो झेंडा घेताना मनाला जो आनंद होत होता तो अविस्मरणीय होता. मित्रांनो, लहानपणी आम्ही ज्यावेळी यात्रेला जायचो ना, घरातून खचून 5 रुपये, जास्तीत जास्त 10 रुपये भेटायचे. मनामध्ये प्रश्न असायचा, या 5 रुपये या 10 रुपये नेमकं घ्यायचं काय? लहानपणी बघायचं प्रत्येक जण पोंगाना वाजवत फिरायची, परंतु आमच्याकडे ते पैसे नसायचे. आज मोठं झालतो, तो पोंगाना आमच्यासाठी किरकोळ होता, पण वाजवायला थोडीशी लाज वाटत होती, कारण आम्ही आता मोठे झालो. हा आपला भ्रम होता. मित्रांनो, ठरवलंच ना बालपण जगायचं, ठरवलं. पुन्हा एकदा सर्वांनी पोंगाने घेतले आणि त्या यात्रेमध्ये मस्त पैकी वाजवत सुसाट सुटलो. देवाचं दर्शन झालं, पोंगानं वाजवून झालं. आता ठरवलं एखाद्या काठी समोर मनसोक्तपणे डान्स करायचं. आज ज्या ठिकाणी आपण असतो, एखाद्या ठिकाणी डान्स करायचं मनात असतं, आपण लाजतो. आपल्याला एखादी गोष्ट करावीशी वाटते, परंतु आपण लाजतो. ते सर्व लाज सोडून आम्ही पहिल्यांदा बालपणात गेलो. सर्व काही सोडून त्या सासन काठीच्या समोर सर्वांनी मस्तपैकी ताल धरला. आम्ही परत यायला निघालो. यात्रेतून जाताना सहज एक सेल्फी स्टिक काढली. एका ठिकाणी सासन काठी वाजत चाललेली होती. मित्रांनो, वाजंत्री वाजवत होते, परंतु त्याच्या मागे असणारी माणसं काठीवरून निवांत चाललेली होती. मी सेल्फी स्टिक काढली आणि थोडंसं त्या वाजंत्र्याच्या तालावरती नाचायला चालू केलं. मित्रांनो, ते वाजंत्री एवढे खुश झाले, त्यांना आनंद झाला, ते काठी सोडून आमच्या पाठीमागे वाजवायला पळू लागले. ते वाजंत्री म्हणले, दादा फार समाधान वाटलं की कुणीतरी नाचतंय. दादा आम्हाला पैसे भेटतात, आम्ही वाजवतो, परंतु वाजवणारा सुद्धा तेव्हा जोश येतो कोणीतरी समोर नाचणार असतं. मित्रांनो, आपली संस्कृती जपायची असेल, सर्वांनी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे. त्या दादाला नमस्कार केला. आम्ही यायला निघालो. ज्या सूर्याची आम्ही सकाळी उगवताना आतुरतेनं वाट पाहत होतो, तो सूर्य आता मावळतीला चाललेला होता. मनामध्ये दुःख होतं. असं वाटत होतं हा सूर्य मावळूच नाही. परंतु वेळ कुणासाठी थांबत नाही. मित्र, जाताना शेवटचं हातामध्ये हात घालून एक गाणं म्हटलं, काही सांगू राणी मला गावं सुटणं, आणि सर्वांनी एकमेकाचा निरोप घेतला. आता जो तो आपापल्या घरट्यामध्ये गेलेला आहे, आपापल्या कामामध्ये व्यस्त आहे. तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल. सर्वांनी एक विनंती करतो मित्रांनो, आपल्या मनात असलेले हेवे दावे, राग, मत्सर, द्वेष सारं काही सोडून द्या. आपल्या बालपणीच्या मित्रांना आजच फोन करा. जा त्यांच्या भेटी घ्या, गाठी घ्या. आजकाल कोणाचाही भरोसा नाही. आज आहे तर उद्या नाही. आणि हो मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्या पाठीमागं माझा एकच उद्देश आहे की तुम्ही तुमच्या मित्रांना कधीच विसरू नका. मित्रांनो, हा माझा जर प्रयत्न तुम्हाला आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. हो,
तुमच्या जर अशा काही आठवणीतल्या गोष्टी असतील नक्कीच खाली कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.